DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। कन्याकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टरच्या माध्यमातून अनेक सामाजिक लहान मोठे आयोजनही नेहमीच राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी यांच्या माध्यमातून केले गेले आहेत व होत असतात। 15 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी कन्याकुब्ज रत्न पुरस्कार व 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार काल लायन्स क्लब पंडित कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता। विशेष सरकारी वकील श्री अजय सुहास मिसरजी यांना कन्याकुब्ज रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। समाज देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाची प्रस्तावना सौ राखी दुबे, सौ रत्ना शुल्का, सौ पूनम तिवारी व राजश्री वाजपेयी यांनी केली। विशेष सरकारी वकील श्री अजय मिसरजी यांचा संपूर्ण परिचय विस्तारित समाजाला सौ रागिनी वाजपेयी यांनी करून दिला। अमृत योजना काय फायदे आहेत ते श्री अलोक मिश्राजी यांनी समाजाला सांगितले। श्री सुबोध मिश्रा नेव्ही रिटायर यांनी मुलांना यशाचे मार्ग या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत समजावले। अध्यक्ष भाषणात श्री नीरज तिवारी यांची समाज संघटक आज काळाची गरज आहे, मुलांना राज्याबाहेर गेल्यावर देखील प्रत्येक सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन दिले। आज जरी गुणगौरव विद्यार्थ्यांचा होत असेल तरी मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की या गुणगौरवामागे आपल्या आई वडिलांनी किती कष्ट करून आपल्याला शिक्षण देऊन आज या ठिकाणी पोहोचवले आहे। असे अनेक मुद्दे यावर त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। या संपूर्ण आयोजनासाठी संस्थेचे श्री श्याम प्रसाद पांडेजी, श्री गिरीश दुबे, श्री सुरेश तिवारी, श्री संजय दुबे, श्री अजय तिवारी, श्री विलास तिवारी, श्री राजेंद्र पांडे, श्री जितेंद्र वाजपेयी, श्री आशुतोष तिवारी, श्री विशाल तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले। मुझे जाना पड़ रहा, फॉर्मल स्पीच तो नहीं देता हूँ, लेकिन स्पेशली जो भी आज यहाँ 10th मुझे बताया गया 10th और 12th के बच्चों ने जिसने अच्छे मार्क्स मिला है, इनका भी एक सत्कार फेलिसिटेशन हो रहा है। बस मैं बच्चों को इतना ही बोलूँगा कि मेहनत और लगन से काम करते रहो, सक्सेस इज योर्स। थैंक यू। साथ साथ में एक भी बोलूँगा, जस्ट कीप अवे फ्रॉम स्क्रीन्स। नीरज तिवारी, कन्याकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टर्ड। आज खऱ्या अर्थाने अजय मिसरजी ॲडव्होकेट, विशेष सरकारी वकील अजय मिसरजी यांचा सन्मान हा समाजाच्या वतीनं इथं करण्यात आला। त्याच्यानंतर तसंच 10वी आणि 12वी याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले त्यांचा देखील समाजाकडनं आज इथे गुणगौरव करण्यात आलेला आहे। समाजाकडनं असे विविध उपक्रम हे नेहमीच होत असतात आणि कन्याकुब्ज ब्राह्मण समाज संस्था रजिस्टर्ड ही फक्त नाशिक पुरती नसून ही पूर्ण महाराष्ट्राचं काम बघत असते। जय परशुराम, जय जय परशुराम। अतिशय महत्वपूर्ण असा समारंभ आज साजरा होतोय, कारण विद्यार्थ्यांना एक स्कोप मिळाला। आपल्या समाजातले सर्व विद्यार्थी पुढे जावे, त्यांना उत्साह मिळाल्यामुळे ते परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आणि उत्तीर्ण हो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे ती चांगल्या दिशेने चालू या दृष्टीने आजचा कार्यक्रम गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आमच्या समाजाचे पण जे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये कोणी समजा कोणाचा अंत्यविधी झाला तर तिथे पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन त्यांना इतर सणाच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून, दिवाळीच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून आणि इतर बी सामाजिक उपक्रम राबवत असतो। आता अति सांगण्यामध्ये वेळ नाही, एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो। माझं नाव विलास बाबूलाल तिवारी। हे जे कार्यक्रम कन्याकुब्ज समाजातर्फे जे होत आहेत ते अतिशय संस्मरणीय आणि अतिशय प्रशंसनीय आहेत। बहुतेक मुलांचा हे जे आहे संस्कार जे होतात, जसं विज्ञापन संस्कार ते आम्ही करतो, त्याचप्रमाणे जे हुशार मुलं आहेत त्यांच्या सर्व प्रकारचे या जे गुणगौरव समारंभ तो आम्ही करतो। त्याप्रमाणे कधी दुःखात सुखात देखील कन्याकुब्ज समाज हा नेहमी सतर्क असतो। जर कोणी एखाद्या घरामध्ये कोणाचं समजा काही दुःखद घटना घडली असेल तर त्या घरामध्ये सर्व ब्राह्मण समाज एकत्र होऊन त्या ठिकाणी सांत्वन जात असतो।
त्याचप्रमाणे अंत्यविधीचा सर्व खर्च किंवा दशमीक्रियाचा विधी या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी करून त्यांना आम्ही सांत्वना देतो. दिवाळीच्या फराळामध्ये प्रत्येक घरामध्ये फळ वाटप केलं जातं. अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ह्या समाज जरी अल्पसंख्याक असला तरी आमचे कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्राबाहेर स्थिर पसरलेलं आहे आणि मी अपेक्षा करतो की या कर्तृत्वाचं सर्व ठिकाणी आमचं नाव जरी मोठं नसलं जरी चालेल तरी आमचं कार्य मात्र हे समर्पित झालं पाहिजे ही विनंती. धन्यवाद. श्यामप्रसाद पांडे मी. तसेच संपूर्ण समाज या आयोजनात आपल्या परीने पूर्ण सहयोग वेळोवेळी करत असतो असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री नीरज तिवारी यांनी व्यक्त केले. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.